सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कोंडे विपक्ष हाल अशी मॅच देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यस, या नंतरचा सामना खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमानाने नक्कीच काल जो संघ नक्कीच इथे मात्र पुढे सरकला कालच्या रात्रीमध्ये त्या संघाची फाईट आज जो संघ इथे जिंकेल वांगणी किंवा काराव या दोन टीमच्या दरम्यान जो संघ पुढे सरकेल त्यांची सेकंड राऊंडची पहिली फाईट असणार याची आपण नोंद घ्यायची आहे. यस, काल श्री गणेश इंदगावात अर्थातच पंकज कडव यांचा संघ नक्कीच पुढे सरकला. त्या संघाला विनंती आपण येऊन थांबायचं कारण या मॅच नंतर आपली मॅच असणार याची आपण नोंद घ्यायची. थँक्यू सो मच. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नंदन चव्हाण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज गोरेगावकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं या फ्रेंड्स चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. उमर 11 गोरेगाव आयोजित तुम्ही पाहता ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रेंड्स चषक गोरेगाव या स्पर्धेची आजची चौथी रात्र. हॅलो, वांगणी गावातून जे सपोर्टर आले त्यांना विनंती आपण स्टेजवर बसा आणि कारावचे कोणी सपोर्टर आले त्यांना सगळ्यांना विनंती आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. काराव आणि वांगणी या गावातून कोणी मॅच पाहायला सपोर्टर आले असतील त्यांना विनंती आपण स्टेजवर बसायचे. बाकी गावातून आलेले असतील त्यांना पण विनंती आहे की आपण येऊन स्टेजवर बसायचे. थँक्यू सो मच दत्ता मामा बनवटे आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. खरं तर दत्ता मामा बनवटे म्हटलं तरी या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे. यस, अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळतोय. एकदा जोरला डाय होत जाऊ त्या दोन्ही संघांसाठी. पहिला बॉल बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न कव्हरचे क्षेत्ररक्षक तिथे बीट झाला आणि धमाकेदार सुरुवात करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती चौकार. आपल्या गोरेगावात नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत आपल्या गोरेगावात सामने गोरेगाव मैदानात. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरवरती ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळतो. बॅटर तुम्ही पाहता सलामी जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र संभ्रमात टाकणारा चेंडू होता. बॅटर तुम्ही पाहताय गोकुळला तर मात्र पहिल्या बॉलवरती गोकुळला मोठा फटका खेचला जरूर. सुनील आहे स्ट्रायकिंग एरियावरती याच्या बॅटमधून चौकार आला परंतु दुसऱ्या बॉलवरती त्याला समजलंच नव्हतं. खरं तर ऑन साईडला ड्रिल करून दाखवतात अशा प्रकारचा फटका खेचला होता. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. खरं तर कंबरेवरती चेंडू जाऊन आदळला त्यानंतर स्टँडवरती देखील आदळला असता परंतु बॉल बचावला गेला. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय पॉवर प्लेचा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती रोहन ऑन साइडला घेतलाय. मिडविकेटला चांगला फटका क्षेत्रश धावतोय. पाठमोर हाताला ब्रश करून बॉल मात्र डीप मध्ये. दरम्यान धाबा किती मिळतील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. आयोजन केलंय साहेबाज बुगेरच्या नावात योगदान उमर 11 संघाच्या नावात. थँक्यू सो मच. स्पर्धेचं शीर्षक गीत तुम्ही ऐकताय शहबाजच्या बुबेरे. खरं तर बदलापूरचं चालतं फिरतं विद्यापीठ बनवून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्ही पाहताय. त्यांच्या साथीनं अखिलभाई बुबेरे असतील कैसर चाचा असतील त्यानंतर फैसल चाचा असतील यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहता. दोन चौकार धावफलक आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्ररक्षक पुढे सरकला. स्वीपर कव्हर तुम्ही पाहताय कॅच ड्रॉप. ज्या बॅटरनं धमाकेदार सुरुवात केली आहे. दोन चौकार त्याच्या बॅटमधून आल्याच जरूर परंतु आता संधी निर्माण झाली होती सुनीलला बाद करण्याची परंतु इथे मात्र बाल बचावले गेले. 9 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 4 चेंडू फेकून झाले 2 to go. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि आता तुम्ही पाहता स्ट्रायकिंग वरती 4 चेंडू नॉन स्ट्रायकिंग वरती इथे मात्र उभा होता. पूर्णपणे अभ्यास केलाय बॅटर गोकुळनं आणि आता स्ट्राईक त्याला माहिती आहे तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. निखिल शेलवलेला तुम्ही पाहताय त्यांच्या मागे मास्टरमॅन खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट काराव संघासाठी त्याचा आपण नेहमीच पाहिला आणि आज देखील
त्यांनी सांगितलंय खरं तर 50च्या आतमध्ये रोकायचे आहेत, अन्यथा आम्हाला जर 50च्या वरती धाबा इथे बनल्या गेल्या टीम वांगडी संघाच्या तर इथे मात्र आव्हान जड होऊ शकतो. परंतु आतापर्यंत तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे रोहनच्या माध्यमातून. शफल झाले एडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, बॉल मात्र भरदा वेगाने स्थिर रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 बॉल आपण पाहतोय आतापर्यंत फेकून झालेत. गोलंदाज रोहनच्या माध्यमातून 9 धावा त्याने खर्च केला. शेवटचा बॉल पुन्हा एकदा तो सज्ज होतोय. रटम और द विकेट ऑन साइडला खेळतलाय, लॉंग ऑनला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये धावत पळत पोहोचतोय. नो मास लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक चेकी सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा इथे मात्र भरदा वेगाने एक पडल्या गेल्या. पटक्यामध्ये खरं तर ताकद इतकी नव्हती, परंतु बॉल मात्र डीप मध्ये भरपूर वेगाने ट्रॅव्हल झाला होता. अगदी हवेमध्ये चेंडू तरंगत होता. त्यावेळेस मात्र मिडविकेटचा खेळाडू पुढे सरकला, परंतु झेली ते ड्रॉप झालाय. षटक क्रमांक पहिलेच संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती तुम्ही पाहताय धावफलक टीमची टोटल 2 चौकार जरूर आले तर देखील कमबॅक केलं गोलंदाज रोहन आणि धावफलकावरती धाबा 1/11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर सुरुवात बी मरेन चांगली झाली. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहताय श्री गणेश वांगणी आणि त्यांच्या अगेन्स्ट आयुष 11 काराव या 2 टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पार मिळतोय. वेलकम शुभाग मजले. खरं तर आमचे स्कोरर आणि कालचा दिवस त्यांनी गाजवला. खरं तर गोलंदाजी करत असताना 5 वर त्यांनी कंप्लीट केलं. ते आमचे गोलंदाज मुशरफ यांचे ते मात्र शुभाग मजले त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. उमर 11 गोरेगाव कालच्या रात्रीमध्ये काय खेळ केलाय. खरं तर घरच्या मैदानावरती सर्व संघाचं त्यांनी स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. आणि नक्कीच सुपर 4 मध्ये सुपर 6 मध्ये संघ दाखल झाला. एमरबाई बुबरे खरं तर अपाट मेहनत त्यांची असते या स्पर्धेमध्ये. मग संघांची जमावजमीव असेल, पूर्ण मैदान असेल, तर नंतर या स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिले नाहीये ना, याचं ते सातत्याने आढावा घेत असतात. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गवरती सागर येतात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोकुळ आणि सुनील ही जोडी तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धाबा बनल्या गेल्या. गोलंदाज तयार होतोय सागर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. पहिला इथे मात्र धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम वांगडी संघाला ज्या बॅटरच्या बॅटमधून 2 चौकार आले तोच खेळाडू तुम्ही पाहता. पहिल्या बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉल जसा पाहिला ना तसा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. मी म्हणजे फसवलं गेलं सागरच्या माध्यमातून, कारण त्याला देखील माहिती होतं डिफॅक्टर ऑन आहे. अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसेल आणि त्याच अनुषंगाने जाळा विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये आता अडकवण्याचं काम केलंय बॅटर सुनीलला. फलंदाज बाद. मैदान गोलमध्ये उभे त्रिफळ 11 खेळाडूंचा जमतोय मेळ. मैदान गोलमध्ये उभे त्रिफळ 11 खेळाडूंचा जमतोय मेळ. खेळ चेंडू न फळीचा, खेळ चेंडू न फळीचा. षटक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. षटक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. षटक ठेवलाय उमर 11 संघानी. थँक्यू सो मच. एक सुनील मैदानाच्या बाहेर, दुसरा सुनील मैदानाच्या आतमध्ये. सुनील निरगुड्याला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नेट नंबर 3 वरती तुम्ही पाहता हा बॅटर आता दाखल होतोय. पहिला धक्का लवकर लागलाय. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश वांगणीला संघाचा डाव आता सावरावा लागेल. सुनील निरगुड्याला या मॅच मध्ये कमबॅक त्याला करावा लागेल, कारण तुम्ही पाहताय समोर तितक्याच ताकदीचा संघ जो संघ सिद्धिविनायक काराव या नावाने कित्येक वर्ष खेळला तोच संघ आज तुम्ही पाहताय आयुष 11 काराव या नावाने मैदानावरती खेळतोय. अजर भाई यांचं देखील शुभाग मध्ये वेलकम स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीने. दुसरा बॉल देखील तुम्ही पाहताय निर्धाव फेकत असताना सागर तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. षटक क्रमांक 2 2 बॉल त्याने आतापर्यंत निर्धाव फेकले. स्टॅकिंग वरती बॅटर तुम्ही पाहताय. आतापर्यंत तुम्ही पाहिलं बॅटिंग भरपूर चांगली झाली सुनीलच्या माध्यमातून. तो बाद झाला. आता सुनील निरगुडा मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. कमी कमी 50 ते 55 धाबा जर इथे मात्र बनल्या ना तर एक चांगली फाईट तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा नेतृत्व स्ट्रोक तुम्ही पाहताय. बॉल चाललाय पॉइंटला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पत्ती संघांना आहे यात प्रवेश, ठाण्याचा यात आहे समावेश. पत्ती संघांना यात आहे
याच दरम्यान अजरभाई बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, आपलंही सहर्ष स्वागत. नाशिरभाई बुबेरे, नाशिर काका बुबेरे या. सुपेनभाई बुबेरे आपणही या मंचावर, आपलं सहर्ष स्वागत. या ठिकाणी गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक आले असतील गोरेगावमधून तर सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवर येऊन बसायचंय. धन्यवाद. गोरदास यार हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न इथे फसतोय, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. तदनंतर इथे मात्र पाहिलं पंचाकडे आश्रभूत नजरेनं की हा चेंडू इथे मात्र वाईट असावा, परंतु पंच सहमत नाहीयेत. यावेळेस तुम्ही पाहताय भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल, 30 थरार गोलंदाजी तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. खरं तर अडबा पाटणे खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. खरं तर 2 बरोबर पुढे एकदा कमबॅक केलं, तदनंतर एक चौकार आला. पुढे सरकत असताना स्टेप आउट झाले, एक चांगला फटका आपण पाहायला जरूर परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय. आतापर्यंत 4 बॉल फेकले, सागरनं धावा खर्च केला फक्त 4. पुढे सरसावले, अजून एक चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडूला अडवलाय, उत्तम फेक करेल, रोहन होता डीप मध्ये. दरम्यान मैदानावरती घडतंय काय, इथे मात्र फलंदाज बाद, इथे मात्र परतावा लागेल माघारी. खरं तर तुम्ही पाहताय 2 धाबा एकपटल्या होत्या, तिसरीचा प्रयत्न होता बॅटर सुनील निरगुड्याचा, परंतु आता इथे मैदानाच्या बाहेर परतावा लागेल, फलंदाज बाद. ठाण्याचा आहे आता समावेश, कौनेन बुबेरे फैसल शेखर तो खेळाडूंना सन्मानित करतोय, खेळाडूंना सन्मानित. आयोजन केलंय साहेबाज बुबेरेच्या नावात, आणि योगदान उमर 11 संघाच्या नावात. आयोजन केलंय साहेबाज बुबेरेच्या नावात, आणि योगदान उमर 11 संघाच्या नावात. थँक्यू सो मच. जणू काही गरुड झेप घेतली होती निखिल शिलवले ना, परंतु यष्ट्या त्याने उद्ध्वस्त केला. आणि आता तुम्ही पाहता एक चांगला बॅटर बदलाच्या बाहेर परततो. मेन पथाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय खरं तर अजितचे निकम सर फ्रॉम बदलापूर कात्रप यांना तुम्ही पाहू शकता. खरं तर अफाट चांगली कामगिरी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय कल्याणची आन बान शान फिरोज खान सर यांना तुम्ही पाहताय, आणि आमचे तिसरे पंच बाळा माने सर यांना देखील तुम्ही पाहताय मॅम फ्रॉम कल्याण. तिन्ही पंचांची कामगिरी 4 रात्रीमध्ये आपण पाहिल्या, भरपूर चांगली कामगिरी तुम्हाला त्यांची सातत्याने पाहायला मिळेल. यावेळेस पात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे अपील केली परंतु अपीलमध्ये उत्साह नव्हता, त्यामुळेच की काय इथे मात्र शेवटचा बॉल देखील निर्धाव. गोरदाची भरपूर चांगली झाली, मी म्हणे 6 चेंडू फेकले, 6 धाबा खर्च केला. गोरदास तुम्ही पाहता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सागर दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये 11 जरूर खर्च केला, परंतु इथे कमबॅक करत असताना तुम्ही पाहिलं सागरने फक्त 6 धाबा खर्च केल्या. महत्वाचे 2 बॅटर देखील बाद केले. संघ थोडासा अडचणीत सापडला. बॅटिंग करत असताना टीम श्रीकडेश वांगडी 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. कमबॅक पुन्हा एकदा करावा लागेल. नाही सामन्यांचं केलंय आयोजन, साईबात बुबेरे भाईचं लाभलंय योगदान. नाही सामन्यांचं केलंय आयोजन, साईबात बुबेरे भाईनं सजवलं मैदान. आयमर भाई करतोय सन्मान साऱ्या खेळाडूंचा आणि प्रमुख पाहुण्यांचा. चषक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा, चषक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा, चषक ठेवलाय उमर 11 संघानी. षटक क्रमांक 2 संपन्न झालं. सर्कलची पाबंदी संसारमध्ये आता पंचाने पूर्णपणे आटोपून लाभली आहे, आणि आता षटक क्रमांक 3 गोरदास सज्ज होतोय. अजय पहिला बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला खेळला, स्क्वेअर लेगला खेळाडू त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, अंपायर सिने नो बॉल. त्यावर येतो षटकार, बॉल सीमा पार. हा सत्ता थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरं तर मोमेंटम इथे मात्र शिफ्ट होईल का हे देखील पाहावं लागेल.
कारण धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली होती. 6 चेंडूमध्ये 6 धावा सागर खर्च केल्या जरूर, परंतु आता यावरती पूर्णपणे पाणी फिरण्याचं काम करतो अजय. अजयला पहिल्या बॉलवरती पराजय मिळतोय कारण 9 बॉलवरती या 6 धावा हा षटकार आलाय. 7 धावा इथे जोडले जातील. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. काहीसा कानमात्र देखील दिले जरूर. राऊंड द विकेट. बॅटची कडा त्यांच्या मागे एस्टिरेक्शन पोहोचलाय जरूर, परंतु प्रीहिटचा हा चेंडू होता त्यामुळेच की काय बाल बचावले गेले. तुम्ही पाहता बॅटर मध्ये गोकुळ खूप चांगली बॅटिंग केली. सुनीलनं त्याने मैदान सोडलं. त्यानंतर सुनील निर्गुणा दाखल झाला. सोस्या तो देखील बाद झाला. त्याने मैदान सोडलं. आणि आता तुम्ही पाहता मध्यरावरती गोकुळ आणि तुषार दोन्ही बॅटर तुम्ही पाहता सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना, कारण त्याला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे. सिरीज सलामत पगडी 50 हे चित्र तुम्ही पाहताय, कारण आतापर्यंत चांगली बॅटिंग सिंगल डबलला देखील प्राधान्य देतात. अडबा पाटणा खेळलाय. बॉल चालाय पण एकदा मिड विकेटला गॅप मध्ये खेळले. 2-2 क्षेत्ररक्षण पोहोचतील. चेंडूला उचलून फेक करतील. सागर होते डीप मध्ये. चांगला क्षेत्ररक्षण त्याचा तुम्हाला पार मिळतो. आणि निखिल शेलवेला तुम्ही पाहू शकता अगदी ऍक्शन मध्ये होते. हल्ला तर इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त करेल हे चित्र आपण पाहतोय. दरम्यान धाबा पुन्हा एकदा इथे मात्र सिंगल मिळते. एक सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे जर केलं 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत टीमची टोटल धावफलकावरती 25. षटक क्रमांक 3 मार्कस असताना 2 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. खरं तर पहिल्या बॉलवरती 9 फेकला. त्यानंतर डॉट बॉल फ्रीडच्या बॉलवरती इथे मात्र धाबा आल्या नाहीयेत. त्या दरम्यान पुन्हा एकदा इथे सिंगल मिळते. सिंगलच्या साथीने धावफलक 25 धाबा. चला अधिकचा वेळ खर्च करू नका निखिल, कारण टाइम सेट आहे. 2 षटक तुम्ही बरोबर फेकलेत, परंतु आता तिसऱ्या षटकासाठी अधिकचा वेळ खर्च करू नका. 10 मिनिटांमध्ये तुम्ही 2 षटक कंप्लीट केले. बॅटची कडा थर्डमॅनला खेळाडू चुकी करतोय. त्यांच्या मागे भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देव बलवंत म्हणावं लागेल. मी आधीच म्हटलं होतं पहिल्या बॉलवरती नो बॉल जरूर आला. तिथे षटकाराला मोमेंटम शिफ्ट होईल का? हो झालाय देखील, कारण बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आहे मोठ्या मानाची शान आहे ती शान आहे गोरेगावाची. स्पर्धा आहे ही आहे मोठ्या मानाची शान आहे ती आहे गोरेगावाची. सहभाग आहे मालिकेत रायगड ठाणे जिल्ह्याचा, ठाणे रायगड जिल्ह्याचा. चषक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. थँक्यू सो मच. अगदी बॅटची कडा घेऊन बॉल मात्र घराघरात कधी एस्टेच्या मागे निघून गेला. थर्मांच्या क्षेत्रामध्ये खेळाडूला कळलं देखील नाही. बॅटर तुषारच्या बॅटमधून आज चौकार आलाय. 2 बॉल त्याने फेस केलेत. आतापर्यंत 4 धावा त्याच्या बॅटमधून. चेंडू पोहोचवायचा एमर भाई, चेंडूची पूर्तता आपण करायचं. हॅलो, बाईक वाल्यांना विनंती आहे गेट समोर कोणी बाईक लावू नका. रेड कलरची बाईक दिसते. याच दरम्यान नासिरभाई भुबेरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. तसेच गोरेगावचे पोलीस पाटील सुफियानभाई भुबेरे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. ओम साई MTC live.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहताय. खरं तर कॉर्टी विथ क्लॅरिटी त्यांचं ब्रीद वाक्य आतापर्यंत तुम्ही पाहिलं असाल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती जाऊन खूप चांगली कामगिरी त्यांची तुम्ही पाहता. अक्षयजी मात्रे, रोशनजी फराट, सागरजी फराट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहार मिळेल. सातत्याने खूप चांगली क्वालिटी तितकी चांगली क्लॅरिटी तुम्हाला पाहार मिळते. गुरुदास यार पुन्हा एकदा गुरुदासच्या मार्कवरती अजय ऑन साइडला घेतला. मिड विकेटला टायमिंग चौधरावरती हुआ के साथ साथ गट्टा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला ऐकायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती भरपूर सारे समर्थक तुम्हाला पाहायला मिळतील. जसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संघाला दिलाय त्याने पराभवाचा दणका. भल्या भल्या संघाला दिलाय त्याने पराभवाचा दणका. थँक्यू सो मच. क्या बात आहे. कालच्या रात्रीमध्ये असाच परवाचा धक्का भल्या संघाने उमर 11 गोरेगाव संघाने दिला देखील आणि पुढे देखील सरेकला सुपर 6 मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा कॉट बिहाइंडच्या स्वरूपात परतावा लागेल माघारी. आणि इथे तुम्ही पाहता एक षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना ईट का जवाब पत्थर से फलंदाज तुषारला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. जसा षटकार आला तसा लगेच पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि इथे तुम्ही पाहताय पुन्हाकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न. 5 बॉल आतापर्यंत टाकून झाले. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. गोरदाची मार्कवरती अजय धावफलकावरती धावा 35 धावा आतापर्यंत बनल्या गेल्या. चांगलं टोटल आता धावफलकावरती सेट झाला. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा शीर्षक देखील पोहोचलाय आणि आता अजून एक बॅटरला परतावं लागेल माघारी. अजून एक धक्का लागतोय टीम वांगडी संघाला. परंतु बाद बांधाज बनवटे आपण उपस्थित या स्टेजवर. आपले सहर्ष स्वागत. या बांधाज बनवटे श्रीगणेश शिनगाव पंकज आपण आला असाल तर स्टेजशी संपर्क करायचा आहे. थँक्यू सो मच दत्ता मामा बनवटे. षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. ड्रिंक्समॅन मध्ये त्यात दाखल झाले जरूर, परंतु आता तुम्ही पाहताय अजूनही 12 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिले जिथे 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा होत्या. 6 धावा खर्च केल्या सागरनं आणि आता सेकंड स्पेलमध्ये तोच सागर गोरदाची मार्कवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोरदास तुम्ही पाहताय सागर. स्ट्रायकिंग रेबरती सलामीला गेलेला बॅटर डावकर त्याचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर तुम्ही पाहताय गोकुळ. यावेळेस पात्र ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं. आय थिंक हलकीशी गडा होती की काय इथे मात्र पाहावं लागेल. यस, अंपायर सांगतात बॅटकट आणि इथे मात्र सिंगल धाव जोडली जाते. शॉर्ट दरम्यानला चेंडू फील्ड झाला, उत्तम फेक केली दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धाव फलक तुम्ही पाहताय आतापर्यंत 36 धावा. मेन पंचाच्या भूमिकेत अजितजी निकम सरांना तुम्ही पाहताय. अंटर्म बॉक्स क्रिकेट टीम नेहमीच पाहिलं असाल. उच्च दर्जाचे पंच आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. नेहमीच त्यांची पंचगिरी तुम्हाला पाहायला मिळेल आणि ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील त्यांनी आपल्या नावाचा दबदबा नेहमीच कायम ठेवला. अफाट चांगली कामगिरी त्यांची तुम्ही सातत्याने पाहता. कोणत्याच खेळाडूवरती अन्याय होणार नाहीये याची दक्षता नेहमीच घेत असतात. यावेळेस देखील नवीन बॅटर तुम्ही पाहताय कुणाल दाखल झाले. डावकर आताचे बॅट्समॅन तुम्हाला बाहेर मिळतील. इथे मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा खेचायचं होतं, परंतु समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगत बॉल मात्र निघून चाला निखिलच्या हातामध्ये आणि इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 याच सागरने हाताळलं जिथे 6 धावा खर्च केल्या आणि आता देखील तुम्ही पाहताय 2 बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च करत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोंदाच पोहोचले सागरला तुम्ही पाहताय. जुने किती मात्र विकेट संपादित करत असताना सागर म्हटलं तर दर्या, सागर म्हटलं तर समुद्र आणि आता तुम्ही पाहता जितकं तो शांत आहे ना तितकं तो इथे मात्र आक्रमक देखील आहे. हेच ठीक आपल्याला इथे मात्र पार मिळतोय. अजून एक फरक बाद होतोय. कुणाला परतावं लागेल माघारी. 2 बॉल त्याने फेस केलेत आणि भोपळाही फोडू शकला नाहीये आणि थेट निघून चाललाय खेळाडू कक्षामध्ये. परंतु बाद या ठिकाणी मंडप डेकोरेटर रोहिदास लिंगे उपस्थित आहेत. आपणास विनंती आपण स्टेजवर यायचे. रोहिदास लिंगे. वेलकम रोहिदासजी लिंगे साहेब, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत.
याच दरम्यान या स्पर्धेची ज्यांनी सजावट केली आहे अगदी फ्लड लाईट तुम्ही पाहू शकता. मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळेल. मधुराच्या चौफेर बाजूला खरं तर मंडप डेकोरेशन तुम्ही पाहताय. त्याच मंडप डेकोरेटरचे रिया मंडप डेकोरेशन आमचे संदीपजी धुळे साहेब आणि त्यांच्या साथीनं भाऊ धुळे अर्थात रोशन धुळे यांचं इथे मात्र शुभ आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. अपाट मेहनत घेत असतात. मग रोशन धुळे असेल, संदीप धुळे असतील, त्यांच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच पाहता. प्रत्येक स्पर्धेमध्ये चार चांद लावण्याचं कार्य ते करत असतात आणि नेहमीच गोरेगावकरांचा विश्वास त्यांनी जपलाय. मग रोशन धुळे असतील आणि संदीप धुळे यांची कामगिरी नेहमीच तुम्हाला चमकदार पाहायला मिळेल. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 14 सागरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉल त्याने टाकलेत आणि आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली आहे. परंतु इथे फटका चांगला आहे. धाबा देखील चांगलाच मिळतील. मैदानात दाखल झाला करण आणि त्याच्या बॅटमधून पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 42 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकत असताना आतापर्यंत धावफलकावरती धाबा 42. अजून एक घेतला ऑन साइडला. फटका इथे मात्र फसला की काय. भल्या भल्याचा करतो मरण. त्याचं नाव खरं. परंतु आता तुम्ही पाहताय पहिला बॉल फेस करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न फसतोय आणि आता अजून एक धक्का लागेल टीम श्री गणेश वांगणी संघाला. परंतु बाद हावभाव तुम्ही पाहिलं करणचं, ज्याला मात्र मोठी धावसंख्या इथे मात्र बनवायची होती परंतु तो बाद झाला. आणि आता टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता त्याचे हावभाव. यस नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती. नाराज असताना जड पावलाने आता मैदान तो सोडतोय. जड अंत करणारे त्याने मैदान सोडलंय. परंतु जमेची बाजू ही असणार आहे की मैदानावरती अजूनही सलामीला गेलेला बॅटर गोकुळ मैदानावरती खेळतोय. 6 बॉल त्याने फेस केलेत. 10 धाबा त्याने इथे मात्र बनवल्यात. स्लो बट स्टडी त्याचं समीकरण तुम्ही पाहू शकता. संत वाहते इंद्रायणी अशी सुरुवात त्याच्यामध्ये केली आहे यावेळेस बॅटर गोकुळनं. परंतु आणि धावफलक आतापर्यंत तुम्ही पाहता 42 आकड्यावरती. गुरुदास सागर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते मिळते. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सर गेले आतापर्यंत 43. 43 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर सागरने पण संकट पाहिलं होतं की हा चेंडू इथे मात्र वाईट नसणार. परंतु निखिल शेलवले जो कित्येक वर्ष चांगला क्रिकेट खेळतो टीम काराव संघासाठी एक चांगला खेळाडू आहे. पंचांचा आदर तो नेहमीच करत असतो आणि आज देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं निखिल शेलवलेच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचा खेळाडू चुकी करतोय. याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. बॉल मात्र दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. DJMS आज DJMS वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगात तुम्हाला पाहायला मिळतील. काय संगीत येतात. खरं तर चांगले चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील. DJMSच्या माध्यमातून सातत्याने आमच्या आवाजाची काळजी DJMS घेत असतात. महेश शेलार मॅम फ्रॉम वांगणी आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच ते आपली छाप सोडत असतात. आज देखील तुम्ही या रात्रीमध्ये खरं तर चांगले चांगले संगीत DJMSच्या भात्यातून तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर प्रसन्न केलंय सर्वात प्रेक्षकांना DJMS ना. क्रिकेट विथ संगीत हे समीकरण तुम्हाला DJMSच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळेल. हॅलो. याच दरम्यान निशांतभाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. धावफलक आतापर्यंत 47. 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
दत्ता मामा बनवटे यांचा आवाज तुम्ही ऐकता. खरं तर त्यांच्याकडे पाहून आम्ही देखील समालोचन शिकलो. त्यांच्या आवाजा जो दम सातत्याने गोरेगावकरांचा विश्वास ते जपत असतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेट बॉल चालाय लॉंगनला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. चिकी संकल दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील का आणि 2 धावा इथे मात्र भरपूर वेगाने एकवटल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या साथीने धावफलक आतापर्यंत 49 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 5 खरं तर स्लॉगरचं षटक खानामरीचं षटक म्हणून ज्याला म्हटलं जातं. गोलंदाज दिवेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होता. पहिल्या बरोबरती 2 धाबा एकवटला. बॅटर तुम्ही पाहताय मध्यमध्ये गोकुळ त्याच्या बॅटमधून 2 धाबा आल्या जरूर. धावफलक 49 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. राऊंड द विकेट ऑन साइडला इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या वरून गेलाय का पाहावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक चिकन सिंगल मिळते. धावफलक पुढे सरके टीमची टोटल आता 50 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सांगितलं होतं निखिलनं 50च्या वरती जर इथे मात्र धावा बनल्या तर आम्हाला द्वितीय सत्रामध्ये चेसिंगसाठी थोडंसं जड होऊ शकतो. त्याचं कारण ड्यू फॅक्टर ऑन आहे. रात्रीचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत 50 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. गोकुळला तुम्ही पाहताय ज्याने चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये, परंतु आता एक चेंडू जसा डॉट आला तसा त्याच्यावरती थोडासा प्रेशर होता आणि आता इथे मैदान सोडावं लागेल फर्दर बाद. तो मच 50 वरती अजून एक धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश वांगणी संघाला. वांगणी भागातील 2 संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळत असताना बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा तुम्ही पाहता आणि त्याच असोसिएशनच्या माध्यमातून 2 संघ मैदानावरती खेळताना दिसतील. खरं तर दोन्ही संघाला एकमेकाचा डावपेच माहिती आहे. कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट आपण या दोन्ही संघाला खेळताना पाहिलंय, परंतु आज इस गोरेगाव के सरजमी के ऊपर ये बडा मुकाबला चलता हुआ दोस्तों. गुरदास जी होतोय पुन्हा एकदा दिवेश फुलटॉस होता. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. एक सिंगल तर एक पटी दुसरीचा प्रयत्न नकार दिला. गोकुळला तुम्ही पाहताय मध्यच्या मध्ये जो सलामीला दाखल झाला. मागील बरोबर एक चेंडू त्याने डॉट जरूर खेळला, परंतु आता त्याने इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फसला. एक चांगला बॅटर मगाशी बाद झाला, परंतु आता चेतन दाखल झालाय. एक बॉल फेस केला चेतननं. एक धावसंख्येवरती तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 8 बॉल मध्ये 12 धावांचं योगदान दिले बॅटर गोकुळला. गोरदास दिवेश. चला निखिल वेळ अधिकचा घेऊ नका मित्रा, लगेच खेळायला सुरुवात करा. यापुढे देखील चांगला फटका पाहायला मिळतो. अलाउन द कार्पेट बॉल चालला 20 शेप मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचला. उत्तम फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल आतापर्यंत 53 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अगदी बाराच्या वेगाने खेळाडू डीप मध्ये पोहोचला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि या 2 धाबा एक पडत असताना टीमची टोटल 53 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हॅलो. याच दरम्यान सन्माननीय विराजजी देशमुख उद्योजक काराव आणि संदीपजी बनवटे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आयुष 11 तसेच शरद देशमुख आणि हरीश कडव यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला या स्पर्धेला ज्यांनी 3रं प्राइज दिलंय ते विराजजी देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ग्रामस्थ मंडळ गोरेगावच्या वतीने सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. शेखरजी कडव साहेबांचा इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक. गोलंदाज दिवेश चांगली गोलंदाजी करतोय. 54 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनल्या गेल्या. धावफलक तुम्ही पाहता चांगल्या स्थितीमध्ये आता धावसंख्या श्री गणेश वांगणी संघाची तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल यावेळेस पात्र आडवा पाटणं खेचायचं होतं. शफल जरूर झाले होते. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय एक चिके सिंगल लेग पायच्या स्वरूपात जोडली गेली आहे
आणि एका धाब्याच्या साथीनं धावफलक टीमची टोटल आतापर्यंत 55 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पूर्वार्ध इथे मात्र समाप्त झाले. 55 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 56 धाबाचं लक्ष तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सामना तुम्ही पाहता श्री गणेश वांगणे विपक्ष आयुष 11 काराव या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच टीम श्री गणेश इनगाव. आपण येऊन मुख्य व्यासपीठावरती बसायचा कॅप्टन, कारण या संघातून जो संघ विजय होईल त्यांचा सामना श्री गणेश इनगाव टीमशी असेल. पंकज कडव अँड कडव कंपनी. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय बरेचसे मान्यवर इथे दाखल झालेत. खरं तर वांगडी भागातील दोन संघ खेळतात, त्यामुळेच की काय प्रचंड पाहुण्यांची मांदेवाडी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या गोरेगाव चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. नाही सामन्यांचं केलंय आयोजन साईबात कुबेर भाईच लाभलंय. येस, आजन चालू आहे, त्यामुळे आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेतोय. धन्यवाद. हॅलो. या दरम्यान
हॅलो फर्जिनभाई बुबेरे आपण स्टेजवर यायचंय. त्या दरम्यान कारावचे उपसरपंच स्वप्नील शेलवले आपण या ठिकाणी हात आपणास विनंती आपण स्टेजवर यायचे. स्वप्नील शेलवले. थँक्यू सो मच. अब तक 56 धावांचं लक्ष तुम्ही पाहता. 30 बॉलचा खेळ या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज करण. एक षटकार करणच्या बॅटमधून आपण पाहिलं. आता गोलंदाजी करतो पहिला बॉल. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. टिट फॉर टॅट. जसंच तसं प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती सुरुवात केली होती बॅटरनं. इथे मात्र चौका ठोकत असताना सुनीलनं तीच सुरुवात तुम्ही पाहता. बॅटर निखिलच्या बॅटमधून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. हॅलो याच दरम्यान फैसलभाई बुबेरे यांचे आगमन झाले. तन्वीरभाई बुबेरे यांचंही आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत. दोन ताकदवर टीम मैदानावरती तुम्ही पाहताय. एका बाजूला श्री गणेश बांगणी तर दुसऱ्या बाजूला आयुष 11 काराव. एका बाजूला तुम्ही पाहताय मध्यचार पदे निखिल शेलवले तर दुसऱ्या बाजूला तुषार साबळे. आणि या दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आलेत. खरं तर एक नामांकित समालोचक आहेत, नामांकित पंच आहेत. भरपूर चांगला खेळ नेहमीच तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मॅमप्राम साबरे अभिनयजी टेंबे सरांकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आलेत. त्यांचा आम्ही करतोय या स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिलच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा चौकार. मैदान गोलमध्ये उभे त्रिफळ 11 खेळाडूंचा जमतोय मेळ. मैदान गोलमध्ये उभे त्रिफळ 11 खेळाडूंचा जमतोय मेळ. खेळ चेंडू न फळीचा. थँक्यू सो मच. जुने जाणते खेळाडू आहेत अविनाशजी टेंबे. त्यांच्या माध्यमातून दोन्ही संघाला शुभेच्छा आलेत. ते देखील या मॅचचा आनंद घेतात. युट्यूब वाहिनीवरती त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दोन बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर निखिल शेलवले तुम्ही पाहता जो संघ नायक आहे आणि कॅप्टन लेडीन फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावतोय. आणि 8 धाबा इथे मात्र जमा करत असताना करणला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना गोलंदाजी बार्कवरती पॉवर प्लेचा षटक. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर धाबा इथे मात्र वाचवायचे थांबवायचे. ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा. आणि इथे मात्र डीप मध्ये चेंडूला अडवलोय. विकेट वरून खेळाडू पोहोचला. जवळजवळ तुम्ही पाहता स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त सिंगल. एकच धाव इथे मात्र जोडली जाते निखिलच्या माध्यमातून. असं वाटलं होतं निखिलला देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. परंतु इथे मात्र तुम्ही पाहताय जो खेळाडू मिड विकेटला होता तो मात्र धावत पळत पोहोचला. आय थिंक सुनील होते डीप मध्ये त्याने चेंडूला अडवलंय. आणि इथे मात्र तुम्ही पाहताय कुणाल होता. आपल्या संघासाठी 3 धावा त्याने वाचवल्या. धावफलक पुढे सरकत असताना 9 धावा आतापर्यंत टीमची टोटल धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॅटन पॅडच्या मधनं बॉल मात्र निघून चालला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल करणने. कारण 2 बॉलवरती 2 चौकार त्यानंतर एक सिंगल इथे एक पडली. आणि आता चौथा बॉल निर्धाव फेकत असताना निखिल आणि सागर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. सागरने काय गोलंदाजी केली. 12 चेंडू फेकत असताना सागरने धाबा कमीत कमी इथे मात्र खर्च केल्या. खरं तर पहिल्या षटकामध्ये 11 त्यानंतर दुसऱ्या स्पेल ज्यावेळेस आपण पाहिलं त्यावेळेस मात्र त्याने धाबा खर्च केल्या. यावेळेस देखील बॅटची काढा होती. थर्माच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते. गोकुळला तुम्ही पाहताय जो मात्र झेल घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान पुन्हा एकदा इथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील फसतो आहे आणि ते धाव मिळणार नाहीये. सलग 2 बॉल आता निर्धाव फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी बारपती करण. ज्या करणने इथे मात्र पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्या. तोच करण आता पुढच्या 3 बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च करत असताना धावफलक आतापर्यंत टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्टॅकिंग वरती सागर. पुन्हा एकदा गोलंदाज करण राईट नंबर द विकेट. हा ट्रॅकर होता. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. लाईन खराब. पंचाकडे अपील केली होती. इथे मात्र बॅटर बाद आहे का. परंतु इथे पंचाने सांगितलं लाईन खराब. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते मिळते. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 10 धाबा. ज्यावेळेस बॅटिंग करत होती टीम आदर्श नाही तर श्री गणेश वांगणी. कारण मागणी भागातून आदर्श वांगणी संघ तेजस फुटबॉलचा नेहमीच खेळत असतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. आणि आज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये टीम श्री गणेश वांगणी. पुन्हा एकदा तोच चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडासा आतमध्ये येत होता. लगेच इथे मात्र फटका खेचला. फक्त दिशा दिली. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. षटक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. षटक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. षटक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. षटक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा.
थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 24 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 42 धावांची गरज आहे. ज्यावेळेस बॅटिंग करत होती टीम श्री गणेश वांगणी त्यावेळेस धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती धावा आपण पाहिल्या 11, परंतु आता या दुसऱ्या डावामध्ये तुम्ही पाहताय पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवरती. 24 चेंडूमध्ये आता 42 रोखायचे आहेत. दोन्ही संघ एकाच विभागातून तुम्हाला पाहायला मिळतील. वांगणी विभागातून दोन्ही संघ तुम्हाला मैदानामध्ये खेळताना दिसतात. येस बघा, चेंडू आपण जमा करायचा. जो सराव तुम्ही करताय तो चेंडू आपण जमा करा. सामना सुरुवात. गोलंदाज अक्षय पहिला बॉल ऑन साइडला घेतलाय. फटका तर चांगला पार मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठमोरा शर्यत लागली चेंडू आणि ते मात्र क्षेत्ररक्षकामध्ये, पर तो बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला चौकार. आहे ही आहे मोठ्या मानाची शान आहे ती शान आहे गोरेगावाची. स्पर्धा आहे ही आहे मोठ्या मानाची शान आहे ती. थँक्यू सो मच. या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता आमचे सकलेन भाई यांचे शुभागमन झाले. त्यांच्या साथीनं आमचे गोरेगावचे उत्कृष्ट बॅटर मोहम्मद भाई यांचं देखील शुभागमन झाले. वेलकम. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आमचे त्याचबरोबर चॉकलेट बॉय कामिल भाई यांचं इथे मात्र शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अक्षयला तुम्ही पाहताय खरं तर एक चौकार जरूर आला. अक्षयच्या अगेन्स्ट धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 18 धावा. ऑन साइडला घेतला स्क्वेअर लेगला. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला टक्सा स्वीट टाऊन कानावरती आदळला आणि बॉलने केली बाउंड्री लाईनची सफर. डीप बॅक स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभले ते आमचे विराजी देशमुख साहेब. त्यांच्या साथीनं संदीपजी बरोटे साहेब, शरदजी देशमुख आणि शेखरजी कडव साहेब यांचं शुभागमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार तिथे ठोकला आणि आता तुम्ही पाहता षटकार आलाय. धावफलक टीमची टोटल आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. निखिल शेलवले ऑन अ फायर नाव. त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय अग्नीचे गोळे बाजाराच्या बाहेर पडत असताना. खरं तर लक्ष या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 56 धावा ते मात्र चेस करायचे. त्याच अनुषंगानं निखिल दाखल झालाय स्वतः संघनायक आणि संघाचा सेनापती तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये आता टॉप गिअरवरती बॅटिंग करतोय. ज्या धावसंख्येची गरज होती टीम काराव संघाला चांगली बॅटिंग मैदानावरती करत असताना. षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहताय पिटूचं घेऊन आलाय गोलंदाज अक्षय. परंतु अक्षयवरती आतापर्यंत धावसंख्येचा बडी मार करत असताना आक्रमण चढवला निखिलच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. यावेळेस देखील फॉलो केला चेंडूला पाठलाग केला आणि त्यानंतर गॅप मधनं बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर काढलाय. पुन्हा एकदा नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा क्लास तुम्ही पाहताय. सीमा पार चौकार. आयोजन केलंय साहेबात बुबेरच्या नावात. योगदान उमर 11 संघाच्या नावात. आयोजन केलंय साहेबात बुबेरच्या नावात. योगदान उमर 11 संघाच्या नावात. काय फटका होता. खरं तर चेंडूचा पाठलाग केला त्यानंतर फक्त दिशा दिली आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल शेलवलेला तुम्ही पाहता. यस टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. गॅप मध्ये खेळला होता. पॉइंट आणि कबरचा खेळाडू फक्त पाहत राहिला. त्याला हलू देखील दिला नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय. 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक दुसरा मार्गशास्त्र. या ठिकाणी एवन जोडी बाबूभाई बुबेरे आणि अमजदभाई बुबेरे यांचं आगमन झाले. आपणास विनंती आहे आपण स्टेजवर यायचंय. बाबूभाई आणि अमजदभाई या स्टेजवर.
त्यांच्या कटौला जर कुठल्याही खेळाडूने डायरेक्ट बॉल हिट केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस बाउंड्री बाहेर चेंडू जातोय, चौकार. लक्ष त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना निखिल शेलवला देखील सांगतोय, जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. धावफलक आतापर्यंत 32 धावा. पहिलं षटक तिथे मात्र समाप्त झालं, अक्षयला बोलवण्यात आलं. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या छोट्याशा खांद्यावरती या बॅचची मोठी जबाबदारी देण्यात आली, परंतु आतापर्यंत 4 बॉल त्याने फेकलेत आणि धाबा धाबा आणि धाबाच तुम्ही त्याच्यामध्ये पाहता. पहिल्या षटकाच्या अंती 14 होत्या आणि आतापर्यंत तुम्ही पाहता जवळजवळ 18 धाबा खर्च केल्या मैदानावरती गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. यावेळेस तुम्ही पाहता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक चिकित सिंगल मिळते. धाव फलक पुढे सरकेल. टीमची टोटल 33 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. तेहतीस धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. अक्षयला तुम्ही पाहताय थोडीशी मागणी गोलंदाजी करत असताना 19 धावा त्याने खर्च केला. चेंडू टाकले आतापर्यंत 4. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेचला. बॉल चालला डीप मध्ये बिडबिकेटला. एक चिके सिंगल येते माहिती. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चौतीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज अक्षय खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ब्लॉकरचा चेंडू तुम्ही पाहताय अगदी यॉर्कर तुम्हाला पार मिळतोय. बॅट आणि बॉलच्या इथे मात्र पुन्हा एकदा संपर्क नव्हता आणि इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना यावेळेस तुम्ही पाहताय खरं तर अक्षरशः खोलून ठेवलं होतं बॅटर सागरला आणि शेपट गोड केले. सुरकेचा मोकळा निश्वास आता शेपटच्या बॉलवरती सोडला. 18 बॉलचा खेळ शिल्लक 22 धावांची गरज. येस थँक्यू सो मच बाबूभाई आणि अमजद भाई यांच्याकडून रोज समालोचकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येतो. रोज नवीन नवीन समालोचक येतात त्यांच्यासाठी बाबूभाई आणि अमजद भाई यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येते. धन्यवाद. कॉमेंट बॉक्स कडून तुमचं मनपूर्वक आभार. नेहमीच प्रेम असतो समालोचकांवरती या दोन्ही मान्यवरांचा आणि आज देखील तुम्ही पाहताय खरं तर या स्पर्धेमध्ये जोडले गेले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक तुम्ही पाहताय तिसरं इथे मात्र सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो. करण सेकंड स्पेल मध्ये करण दाखल झाला आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय करण चांगली कामगिरी करत असताना पहिला बॉल त्याने निर्धाव फेकला. समोर सागर हा ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका फसतोय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका मानला जातो. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळला होता परंतु खेळाडू तुम्ही पाहताय धावत पळत पोहोचला आणि एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. कुणाला तुम्ही पाहताय एक चांगला झेल स्वीकारत असताना पहिला धक्का लागेल टीम काराव संघाला परंतु बाद
नवीन खेळाडू तुम्ही पाहताय काराव संघाचा बाहुबली विकी बनोटे आता मध्ये दाखल होतोय नॅट नंबर 3 वरती तो दाखल झालाय चांगली बॅटिंग करायचं याच अनुषंगाने तो दाखल होतोय परंतु एका बाजूला इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे मध्ये निखिल शेलवणे आणि अजूनही तो मैदानावरती खेळतोय ही जमेची बाजू आहे टीम आयुष 11 काराव संघासाठी आमचे फैसल चाचा यांचाही शुभागमन झाले मनपूर्वक स्वागत फैसल चाचा असतील अखिलबाई असतील कैसर चाचा असतील आणि शैबा चाचा बुबेरे हे चार बंधुरांची जोडी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल ऑन साइडला घेतला पहिला बॉल फेस करत असताना भव्य स्वागत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मी आधीच म्हटलं होतं खरं तर कारावचा बाहुबली त्याला का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण पहिल्या बॉलवरती ठोकलाय सिक्सर साइडला टर्न केला अगदी ताकदीने मारला होता अगदी हवेच्या लाटांवरती स्वारून हवेशी वार्तालाप करत असताना टाटा बाय बाय करत असताना थेट मला वाटतं बॉल जाऊन विसावलाय काराव गावामध्ये आणि हा येतो सिक्सर गुरदास यार यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आय थिंक बॅटची कडा होती स्थिरक्षक एस्टनच्या मागे इथे मात्र जेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसतो आहे साधारण आम्ही असं म्हणत असतो खरं तर ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाही साथ हवी असते ना तशी साथ आता हवी होती इथे मात्र गोलंदाजाला ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची परंतु इथे ती साथ लाभत नाहीये आणि जेल कोणाचा सोडलाय तर ज्या फलंदाजाने षटकारांना अकाउंट ओपन केलाय हो विकी बनोटेचा जेल इथे मात्र सोडलाय जास्त ड्रॉप झाली आहे परंतु याची किंमत आता मोजावी लागेल धाव फरक टीमची टोटल 41 धावा धप्पल कबरती जोडल्या गेल्या षटक क्रमांक 3 मार्गशास्त्र 4 बॉल फेकून झालेत यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा फाईन लेगला खेळाडू होता त्याला बीट करून बॉल मात्र दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर मी आधीच म्हटलं होतं जेल तर ड्रॉप केलाय परंतु याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल आणि सलग आता बॉल सीमा पार चौकार एमएस संगीत खरं तर बाबूशाह सरांसाठी होतो वेलकम बाबूशाह सरांचं शुभागमन झालंय हार्दिक मनपूर्वक स्वागत शेरोर शायरीचा बेताज बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज खरं तर माथेऱ्यांवरून थेट इथे आलेत म्हणजे AK-47 आज ते मात्र फुल भरून आलेत परंतु बाबूशाह सर थोडेसे लेट झाले कारण बाबूबाई आणि अमजदबाई यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज कॉम्प्युटर बॉक्स साठी लाभलाय त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून 12 बॉल आणि 10 धावांची गरज साजिदभाई बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन होतं आपणास विनंती आपण स्टेजवर यायचे साजिद भाई यायचे स्टेजवर षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाज सुनील केवने होतोय गोलंदाजी मार्क वरती खरं तर सुनील केवने मैदानात दाखल झाले होते त्यांच्या बॅटमधून चौकार जरूर आला होता परंतु लगेच ते बाद झाले आणि आता तुम्ही पाहताय गोलंदाजी करायची सुनील केवने म्हटलं तर नेहमीच प्रेक्षकांच्या मनामध्ये मॅम फ्रॉम दौलेपाडा सुनील केवने दौलेपाडा संघाचा खेळाडू येत असतो परंतु इथे तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बांगडी संघाचा हा सुनील केवने तुम्हाला पाहायला मिळतोय पहिल्या बॉलवरती लाईन तो भरकटला एक्स्ट्रा स्वरूपात एक धाबे ते मिळते धाव फरक पुढे सरकेल 12 बॉलचा खेळ शिल्लक घ्या 9 धावांची गरज आहे गोलंदाज सुनील केवने राईट मोर द विकेट यावेळेस देखील अडवा बाटा खेचायचं होतं नाही जमलं खरं तर चेंडू ऑफस्टिकच्या थोडस बाहेर होता वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर होता सुनील केवनेचा अनुभव प्रचंड आहे सुनील केवने यांच्याकडे आणि तोच अनुभव आता पणाला लावत असताना पहिला बॉल वाईड जरूर फेकला परंतु लगेच दुसऱ्या बॉल वरती आता कमबॅक करतोय सुनील
या बॉलला देखील तेच थरार गोंदाजी तुम्ही पाहता सलग 2 बॉल इथे बीट करत नाहीये. पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहता इथे वाईट फेकला, तदनंतर चेंडू निधावाला, परंतु पचाचा इशारा आता थोडासा लेट येतोय परंतु थेट येतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते जोडली जाईल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 8 धाबांची गरज आहे. विकी आणि निखिल चर्चा थोडीशी रंगली, तदनंतर चेहऱ्यावरती एक स्माइल तुम्हाला पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय हेच बरामध्ये असेल. खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक हॉलचा चेंडू तुम्ही पाहताय. मी आधीच म्हटलं होतं अनुभव भरपूर आहे सुनील केमनेकडे, आणि आता तो अनुभव पणाला लावत असताना यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर इज ट्राय. या मॅच मध्ये विकी बाद होतोय, नवीन खेळाडू मध्ये रोहन दाखल होतोय. आमचे जवळचे मित्र अल्तमाच यांचं देखील शुभागमन मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर ही सर्व पंच कमिटी तुम्ही पाहताय मध्यच्या पद्धतीने तिन्ही पंच तुम्हाला नामांकित पाहायला मिळतील. तदनंतर आमचे साथी स्कोरर अल्तमाज असतील, तदनंतर आमचे मुशरफ असतील, थोड्याच वेळात जोडले जातील आमचे आरम भाई, ते देखील जोडले जातील. कामिल असतील सातत्याने स्कोररच्या भूमिकेत त्यांना तुम्ही नेहमीच पाहता, आणि नेहमीच समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्याला संबोधलं जातं. गोलंदाज सुनील चांगला फटका पार मिळतोय, टक्सा स्वीट चावून आदळला आणि बॉल मात्र चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय षटकार. नऊ बॉल आणि 2 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्याकरिता टीम आयुष 11 काराव संघाला. गोलंदाज सुनील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अजून एक चांगला फटका. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. आधीच्या बॉलवरती ताकद, या बॉलवरती नजाकत. दुसरा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय रोहननं, सामना जिंकलाय टीम आयुष 11 काराव संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्डलक टीम श्री गणेश वांगणी, चांगलं तुम्ही खेळलात, तुकलं कुठे यावरती लक्ष द्या. पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा भारत मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, आमचे मुश्रीफ भाई आमच्यापर्यंत माहिती देतील. या मॅचचा भारत मॅच टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे दत्ता मामा बनवटे, परंतु मी विनंती करेल टीम श्री गणेश इंदगाव पंकज कळव आपण टॉस साठी पोहोचा. आणि विजयी संघ टीम आयुष 11 काराव निखिल आपण देखील यायचा. आणि या मॅचचा भारत मॅच नो डाऊट बॅटिंग करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षक